तर मित्रांनो, महाराष्ट्र BEd CETसाठी मानसिक क्षमता चाचणी या पार्टसाठी, जो की 40 मार्कचा पार्ट आहे, खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये हे आपलं आज पहिलंच लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण सारखेपणावर आधारित प्रश्न घेणार आहोत. याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक व्हर्बल म्हणजे शाब्दिक आणि नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक. तर याच्यामधला आपण व्हर्बल हा जो पार्ट आहे तो आता या लेक्चरमध्ये घेणार आहोत, नॉन व्हर्बलवाला पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये. तर मग सुरू करूया. तर आपण याच्यात पहिला प्रकार बघणार आहोत, जो की आहे शाब्दिक सारखेपणा म्हणजेच व्हर्बल ॲनॉलॉजीचा. या प्रकारामध्ये एकमेकांशी संबंध असणारे दोन शब्द दिलेले असतात. त्याच प्रकारचा संबंध असणाऱ्या दोन शब्दांची आपल्याला दुसरी जोडी शोधावी लागते. सर्वप्रथम प्रश्नांमधील शब्दांतील संबंध शोधून काढावा, त्याचप्रमाणे उत्तराचा पर्याय निवडावा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघूया. सकाळचे पहाटेशी नाते तसे. आता सकाळचे पहाटेशी काय नाते आहे ते बघूया आधी. सकाळच्या आधी पहाट येते, म्हणजेच आधी पहाट येते नंतर सकाळ येते. तर असं आधी आणि नंतरचं नातं अजून कोणत्या ऑप्शनमध्ये येते बघूया. आता तारुण्य वृद्धत्व. आता तारुण्यानंतर वृद्धत्व येतं हे तर बरोबर आहे, पण मध्ये प्रौढ वय पण येतं, ते लगेच एकमेकांनंतर नाही येते, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही येणार. पुढचा प्रश्न बघूया. संध्याकाळचे अंधाराशी. आता संध्याकाळी पण इथं अंधार नसेल तर काही तर सायंकाळ पाहिजे होतं. सायंकाळ जर असताना तर आपण हे उत्तर बरोबर दिलं असतं, पण ते नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन पण बरोबर येणार नाही. आता वाघाची मांजराशी हे तर एकमेकांनंतर नाही येते, कारण वाघ आणि मांजर हे तर दोन वेगळे प्राणी आहे. आता मुलाची अर्भकाशी बघूया. तर हे 1 वर्षापर्यंत जे बालक राहतं ना, त्याला म्हणते अर्भक, आणि त्याचा अर्भकाचं काय होतं, मुलगा. मग त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला करेक्ट आहे, कारण हे दोघं एकमेकांनंतर लगेच येतात. अर्भकानंतर मुलगा, म्हणजे हा आपला ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. ग्रहाचे विश्वाशी नाते तसे. अजून कशाचे नाते आहे? आता ग्रह काय, समजा हे विश्व आहे, तर ग्रह त्याचा एक पार्ट आहे फक्त. तसं असं नातं अजून कशाचं आहे? तर पहिला ऑप्शन बघूया. शब्दाची भाषेशी आहे का? शब्द आहे, हा काय आहे, फक्त भाषेमधला एक पार्ट आहे. मग त्याच्यामुळे हा ऑप्शन तो पहिलाच आपलं करेक्ट येतो आहे. तरी आपण पुढचे ऑप्शन चेक करून बघूया. पेनची शाईशी. आता पेन आहे, त्याच्यामध्ये फक्त शाईच असते, हा ऑप्शन नाही येणार, कारण तो एकुलता एक पार्ट आहे, फक्त एक पार्ट नसून फक्त एकुलता एक पार्ट आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन तर नाही येणार. आता पुढचं बघा. नौकेचे समुद्राशी. हा ऑप्शन पण नाही येणार, कारण नौका माणसाने टाकली असते समुद्रात, तो समुद्राचा पार्ट नाही आहे. निकालपत्राचे न्यायालयाशी. आता न्यायालय काय देतं, निकालपत्र, हे पण एकमेकांच्या आत येणारे नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन पण येणार नाही, म्हणजे हाच ऑप्शन करेक्ट आहे आपला. तिसरा प्रश्न बघूया. डॉक्टर हॉस्पिटल या दोमध्ये जे नाते आहे तसे नाते. डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्ये काय नाते, तर डॉक्टर हा हॉस्पिटलमध्ये असणारा एक प्रोफेशन आहे. ओके. तसंच मग नातं दुसऱ्या कशात दिसतंय, वेटर उपहारगृह, म्हणजे वेटर कुठं असतो, रेस्टॉरंटमध्ये, हे असं नातं दिसतंय डॉक्टर आणि हॉस्पिटलसारखं, म्हणजेच हा ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, समजा दुसरे ऑप्शन जर चेक केले आपण तर काय येतं, शेतकरी आणि पीक. नाही, शेतकरी प्रोफेशन आहे, पण ते पिकामध्ये येतं असं काही नाही. वजन काटा वस्तुमान हे पण नाही येणार. बंदूक बार हे पण नाही येणार, म्हणजे आपलं ऑप्शनच करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. जसे गाय बैल तसे. आता गाय बैल काय आहे, तर एकाच जातीमधले फक्त मेल आणि फिमेल, म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आहे. ओके. तर असं अजून कोणतं नातं आहे? ऑप्शनमध्ये बघूया. म्हैस आणि कुत्रा हे तर दोन वेगळे प्राणी आहे. क मध्ये बघूया. वाघ आणि सिंह हे पण दोन वेगळे प्राणी आहे. उंदीर आणि मांजर हे पण दोन वेगळे प्राणी आहे. इथं बघा, बकरा आणि बकरी हे एका जातीमधले मेल आणि फिमेल आहे, म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंग. ओके, म्हणून हा आपला ऑप्शन योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. जसे सिंह आणि हरिण तसे. आता सिंह आणि हरणाचं काय, शत्रूचं नातं आहे एकमेकाशी. तसं नातं कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय, तर ऑप्शनमध्ये दिसतंय बघा. साप आणि मुंगूस यांचं शत्रुत्वाचं नातं आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन करेक्ट येईल. दुसऱ्या ऑप्शन बघूया तरी आपण. कुत्रा मुंदराचा आहे का, नाही. वानर हत्ती नाही. कासव आणि मासा नाही, म्हणजे हाच ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. ट्रॅक्टर ट्रेलरसारखे नाते दाखवणारी शब्द जोडी कोणती. आता ट्रॅक्टर ट्रेलरचं काय नातं आहे, तर ट्रॅक्टर हा ट्रेलरला ओढून नेतो. ओके. तर असं दुसरं कोणतं आहे मग, तर ऑप्शनमध्ये दिसेल बघा. घोडा हा गाडीला ओढून नेतो, किंवा घोडा टांगेला ओढून नेतो, असं टांगा पण चाललेली तो ऑप्शन, म्हणजे हा आपला ऑप्शन करेक्ट आहे. दुसरे ऑप्शन बघूया. रेल्वे रूळ नाही. रेल्वे आणि इंजिन असतं तर चाललं असतं. प्रौढ मनुष्य बालक नाही. मंदिर देवता एकमेकाला ओढून नेता का, नाही, म्हणजे आपला हाच ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. धान्याची रास तर लाकडाची काय. आता धान्याची रास काय, धान्य जे साठवलेलं असतं त्याला रास म्हणतात. आता लाकडं जे एकमेकांजवळ गोळा केलेलं असतं एकमेकांवर, त्याला म्हणतात मोळी, म्हणजे लाकडाची मोळी आणि धान्याची रास. ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया.
घड्याळ, हातात काय वापरता? घड्याळ. तर पायात काय वापरता? पैंजण. ठीक आहे. 9वा प्रश्न बघूया. मेणबत्ती, प्रकाश, तर कोळसा काय? ठीक आहे. मेणबत्ती कोणत्या ऊर्जेसाठी वापरली जाते? तर प्रकाश ऊर्जा मिळवण्यासाठी. तसंच कोळसा कोणत्या ऊर्जेसाठी वापरला जातो मग? तर उष्णता मिळवण्यासाठी. म्हणजेच ऑप्शन आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. सूर्य व पृथ्वीचा जसा संबंध आहे तसाच संबंध कशाचा आहे? आता सूर्य व पृथ्वीचा काय संबंध आहे? हा जर सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे, तर पृथ्वी काय सूर्याभोवती फिरते. तर असं एकमेकाभोवती फिरण्याचं ना आता अजून कशामध्ये येते बघूया. तर हे बघा, मंगळ व शुक्र तर काही एकमेकांभोवती फिरते नाही. पृथ्वी व मंगळ पण एकमेकाभोवती फिरते नाही. चंद्र व सूर्य, आता चंद्र सूर्याभोवती फिरतो, पण तो आधी पृथ्वीभोवती फिरतो, त्याच्यामुळे हे पण नाही येणार. तेच जर आपण हे बघितलं, पृथ्वी व चंद्र हा डिरेक्टली पृथ्वीभोवती फिरतो, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. डोळे व चष्मा यांच्यासारखाच संबंध कानाचा व कशाचा आहे? आता डोळ्यांसाठी काय वापरलं जातं? चांगलं दिसावं म्हणून डोळ्यांसाठी वापरला जातो चष्मा. तसंच कानाला समजा ऐकू येत नाही, मग काय वापरलं जातं? तर श्रवण यंत्र. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वी वसुंधरा, आता पृथ्वीला आहे ना समानार्थी शब्द आहे वसुंधरा म्हणजे. मग इथं नारीच्या पुढं पण आपल्याला नारीला समानार्थी शब्द लिहायला लागेल. मग नारीचा समानार्थी शब्द काय आहे? महिला. म्हणजे तिचं आपलं योग्य ऑप्शन आहे. जननी म्हणजे माता, जन्मदात्री म्हणजे पण माता, आणि ड म्हणजे माता म्हणजे माताच, त्याच्यामुळे ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. न्याय कोण देतं? न्यायाधीश. न्याय देणारा न्यायाधीश. मग औषध देणारं कोण राहतं? औषध देणारं असतं डॉक्टर. म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. रोगी पण नसतो, शिक्षा नाही, वैद्यकीय प्रतिनिधी पण नाही. ओके. पुढचा प्रश्न बघूया. मीटर, किलोमीटर, तर याचं मीटर आहे. इथं काय येईल असं विचारलं आहे. तर हे जर बघितलं ना, मीटर हे एक छोटं युनिट आहे आणि किलोमीटर हे एक मोठं युनिट आहे. ओके. मग आता त्यांनी पुढं काय दिलं? इथं मीटर दिलं आहे. म्हणजे मी इथं पुढच्या इथं आहे ना, इथं मीटर हे मोठं युनिट राहील. मग इथं मीटरपेक्षा छोटं युनिट कोणतं येतं? तर सेंटीमीटर येतं त्याच टाईममध्ये. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर राहील. किलोमीटर तर नाही येणार, फूट पण नाही येणार, कारण ते एक वेगळाच प्रकार येतो. फूट म्हणजे मग ते 12 इंच म्हणजे तेवढं येतं ते, आणि 1 इंच म्हणजे 2.54 सेंटीमीटर येतं. त्याच्यामुळे हे पण नाही येणार, म्हणजे सेंटीमीटर हेच आपलं योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघूया. 15. वधू वर. आता वधू आणि वर म्हणजे काय? वर जो असतो तो वधूचा नवरा असतो, वधू जी असते वराची बायको असते. मग दीर जर धरलं तर दीराची बायको कोण असती? दीराची बायकोला म्हणत्या जाऊ. ओके. त्याच्यामुळे हे आपलं जाऊ हे जे आहे जाऊ, हे आपलं राहील योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. साप आणि मुंगूस. साप आणि मुंगसाचं काय नातं आहे? शत्रुत्वाचं नातं आहे. तर अजून कशाचं नातं आहे मग शत्रुत्वाचं? मांजर असलं तर समजून घ्या की उंदराचंच आहे. उंदीर हाच आपला ऑप्शन राहील, कारण मांजर आणि उंदीर म्हणजे 1 नंबरचे दुश्मन, त्याच्यामुळे तेच ऑप्शन राहील. पुढचा प्रश्न बघूया. आखूड लांब. आता हे काय दिलं आहे? विरुद्धार्थी शब्द दिले आखूड आणि लांब. तर मग आता इथं खोल दिले, म्हणजे याच्या आधी काही खोलचा विरुद्धार्थी ऑप्शन काय येतो? उथळ. उथळ म्हणजे असं, खोल म्हणजे असं, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. नदी सरिता. नदी सरिता हे काय आहे? समानार्थी शब्द आहे. मग पुढं पण आता समुद्र आहे, मग त्याच्या समुद्राचे समानार्थी शब्द काय आहे? तर रत्नाकर. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. वर्षा हे पावसाचं समानार्थी आहे. नदी सरिता ते तर लिहिले. मेघ म्हणजे ढग, ते पण नाही येणार, त्याच्यामुळे रत्नाकर हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. वर्ष महिने. वर्ष महिन्याचा काय संबंध आहे? तर महिने जे असतात ते कशामध्ये? वर्षामध्ये येतात. मग तसंच मिनटामध्ये काय येतं? तर मिनटामध्ये येतं सेकंद, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. स्पर्श. स्पर्श कशामुळे जाणवतो? किंवा स्पर्श आपण कशामुळे करू शकतो? तर कातडीमुळे. तर मग डोळ्याने आपण काय जाणवते आपल्याला? काय दिसतं? तर दृष्टी. डोळ्यांमुळे आपल्याला काय आहे? दृष्टी. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 21. प्रकाश किरण डोळे. म्हणजे प्रकाश किरण डोळ्यात पडतात किंवा डोळ्यातून येतात. तर मग नाकामधून काय येतं? तर नाकामधून येतो श्वास, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. डोळे दिले आणि बुबुळ दिले, तर काय संबंध आहे यांचा? बुबुळ हा जो आहे डोळ्याचा एक पार्ट आहे फक्त. मग आता इथं जर तोंड दिलं आहे तर तोंडामधला एक पार्ट आपल्याला इथं समोर लागेल, तर तोंडामधला पार्ट काय आहे? तर जीभ आहे. ओके. म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत पाकिस्तान दिलं इथं, तर श्रीलंकाच्या पुढं काय येईल? आता यांचं जर रिलेशन झालं तर एवढंच आहे, एकमेकांची दुश्मनी किंवा एकमेकांची शेजारीपणी, हेच आपलं रिलेशन आहे. ओके. मग श्रीलंकाचा शेजारी काय आहे? दुश्मन तर नाही सांगता येणार. श्रीलंकाचा शेजारी तर भारत आहे, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे.
अमेरिका नाही आहे, इंग्लंड पण नाही आहे शेजारी, जपान पण नाही आहे. तर 24वा प्रश्न बघूया. डॉक्टर आणि हॉस्पिटल यांचा संबंध जसा आहे तसं अजून कशाचा येईल? आता डॉक्टर आणि हॉस्पिटलचा काय संबंध आहे? तर डॉक्टर हा हॉस्पिटलमध्ये असतो, म्हणजे एक प्रोफेशन आहे. ओके. तसंच आपल्याला मग प्रोफेशन आणि जागा असं एक अजून एक सापडायला लागेल. इंजिनियर आणि साधने हे येईल का? नाही. इंजिनियर आणि साईट असतं. तर ग्रंथपाल पुस्तके ते पण येणार. आचारी आणि पाककृती नाही येणार. आचारी असता तर इथं किचन ते पाहिजे होतं. तर शाळा आणि शिक्षक हे बघा, हे आहे ऑप्शन आपला. कारण शाळेमध्ये शिक्षक हे एक प्रोफेशन आहे. ओके, म्हणजे हा आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रखर सौम्य. आता प्रखर आणि सौम्य हे एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहे. ओके, मग आता कर्कश आहे दिला आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द लागेल आपल्याला पुढं. तर कर्कशचा विरुद्धार्थी काय? मंजूळ. कर्कश आवाज आणि मंजूळ आवाज असतो ना. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी लेखणी. विद्यार्थी काय वापरतो? लेखणी. तसं मग योद्धा काय वापरतो? योद्धा वापरतो शस्त्र. म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत रुपया म्हणजे करन्सी दिली, चलन दिले. भारताचं चलन आहे रुपया. मग अमेरिकेचं चलन काय आहे? करन्सी डॉलर. हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. घड्याळ वेळ. घड्याळ काय दाखवते? वेळ. हे रिलेशन दिले आपल्याला. तर मग दिशा दाखवणारं यंत्र काय? तर त्याला म्हणते होका यंत्र. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हिमालय कन्याकुमारी यांच्यातील सहसंबंध. आता खाली जर बघितलं तर या जे आहे या दिशा दिलेला आहे. मग हिमालय कुठे आहे? हिमालय आहे उत्तरेला आणि कन्याकुमारी कुठे आहे? दक्षिणेला. म्हणजे यांचा सहसंबंध काय येईल? उत्तर दक्षिण असेल. म्हणजे ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. गुरु शिष्य. तर इथं विद्यार्थी दिलं आहे. आता गुरु शिष्य जुन्या काळात म्हणायचे, आता पण म्हणतात, पण आधुनिक काळात जर बघितलं तर शिक्षक आणि विद्यार्थी हे वापरलं जातं. म्हणजे इथं काय ऑप्शन येईल? शिक्षक. ओके, हे आपलं योग्य उत्तर. ठीक आहे. इथं एक टाईप समजा नवीन टाईप चालू आहे याच्या